Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण जो फर्स्ट पेपर आहे, फर्स्ट पेपरचा जो थर्ड टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यामध्ये पहिला आपण पॉइंट पाहिलेला आहे. इक्वेशन दिलेलं असेल, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं. आणि सोल्युशन जे आहे ते दोन टाईपचे सोल्युशन आपण पाहिलेले. त्यामध्ये एक पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आहे, प्रिन्सिपल सोल्युशन, आणि सेकंड आहे ते जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन जे आहे ते यावर्षी तुम्हाला सिलेबसला नाही आहे. मग प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय आणि प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं, दिलेलं जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण एक सेकंड पॉईंट पाहिला, पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. त्याच्यामध्ये काय रिलेशन दिलेले ते रिलेशन पाहिलेले. त्यानंतर जर कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील तर पोलर कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, किंवा जर पोलर कोऑर्डिनेट दिलेले असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, हे आपण त्या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता पुढचा जर लेक्चर जे आहे त्याला आपण जो पुढचा पॉइंट आहे तो पुढचा पॉइंट पाहूया आपण. थर्ड पॉइंट जो आहे सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल. आता यामध्ये एक ट्रायंगल कन्सिडर करणार आहे आणि त्या ट्रायंगलच्या जे 3 साइड्स आहेत आणि 3 अँगल जे आहेत त्याला ऑफ ए ट्रायंगल आर कॉल्ड द एलिमेंट्स ऑफ ए ट्रायंगल. म्हणजे एखाद्या ट्रायंगलचे 3 साइड्स आणि त्याचे 3 अँगल जे आहेत त्यांना काय म्हणायचं तर एलिमेंट्स म्हणायचं ऑफ द ट्रायंगल. Solving triangle means finding the unknown elements. For the unknown elements, in general, a triangle can be solved if we know 3 of its elements, at least one of which is a side. म्हणजे ट्रायंगल सॉल्व करायचं म्हणजे काय तर आपल्याला कुठल्या तरी 3 गोष्टी माहीत पाहिजेत. त्यामध्ये 3 जे 6 एलिमेंट जे आहेत, 6 एलिमेंट पैकी 3 एलिमेंट आपल्याला माहीत पाहिजे. त्यामध्ये ॲटलिस्ट काय असली पाहिजे, 1 साइड असली पाहिजे. त्यामध्ये काय असले पाहिजे, 1 साइड असले पाहिजे. तर आपण दिलेला जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आपण सॉल्व करू शकतो. म्हणजे 3 साइड दिले म्हणजे 3 एलिमेंट दिलेले असतील तर रिमेनिंग 3 एलिमेंट आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. त्यानंतर फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ ए ट्रायंगल we generally consider the triangle which do not contain right angle. आपण जो ट्रायंगल कन्सिडर करणार आहे त्यामध्ये कुठलाही अँगल काय नसणारे, राईट अँगल नसणारे. सच ट्रायंगल इज कॉल्ड ॲज ऑब्लिक ट्रायंगल. आणि तो जो ट्रायंगल आहे त्याला काय म्हणायचं, ऑब्लिक ट्रायंगल म्हणायचं. त्यानंतर कन्सिडर ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी. The points capital A, capital B, capital C are the vertices of triangle ABC, and the angles of the triangle are denoted by angle A, angle B, angle C. Their measures are denoted by capital letters, capital A, capital B, capital C respectively, and the length of sides. A अँगलच्या अपोजिट साइड जी आहे ती BC, त्यानंतर बी अँगलच्या साइड अपोजिट साइड CA आणि सी अँगलच्या अपोजिट साइड AB आर डिनोटेड बाय स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहेत कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, तेच आपण काय करणार आहे ते त्या अँगल मेजर सपोज करणार आहेत. आणि ए अँगलच्या अपोजिट साइड जे आहे त्याची जी लेंथ असणार आहे ती असणार आहे स्मॉल ए, आणि बी अँगल जो आहे त्या बी अँगलच्या अपोजिट साइड जी आहे ती स्मॉल बी असणार आहे. सी अँगलच्या अपोजिट साइड जी आहे ती स्मॉल सी असणार आहे रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर हिअर वी ऑब्झर्व दॅट ए बी सी आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. ज्या साइड्स आहेत त्या काय असणार आहेत, पॉझिटिव्ह रिअल नंबर्स असणार आहेत. and the measures of angle are also positive and less than 180.
आणि जे अँगल्स आहेत ते अँगल्स पॉझिटिव्ह असणार आहेत आणि जे अँगल्स आहेत ते प्रत्येक अँगल लेस दॅन 180 असणार आहेत असं आपण कन्सिडर करणार आहे. मग पहिला जो रूल आहे तो साइन रूल आहे. मग साइन रूल काय सांगतो, इन ट्रँगल ए बी सी A upon sine A is equal to B upon sine B is equal to C upon sine C is equal to 2R, where R is the circumradius of triangle ABC. हा झाला साइन रूलची स्टेटमेंट. मग आता आपल्याला प्रूफ पाहिजे. मग एक डायग्राम आहे पहा. ट्रँगल आहे ट्रँगल ए बी सी. ए अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल ए, बी अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल बी, सी अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल सी. आणि ए अँगलमधून बी सी वर काय केला, परपेंडिक्युलर टाकला आपण. आणि तो जो परपेंडिक्युलर आहे ए डी, तो बी सी ला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो, तर डी. तर पहा, AD is perpendicular to BC. पहिलं सेंटेन्स काय आहे, AD be perpendicular to BC. Therefore, AD is equal to B. AD is equal to B sin C. हा आपण ट्रँगल कन्सिडर केला ए बी सी, ए डी सी. मग राईट अँगल कन्सिडर केला तर AD इज इक्वल टू काय, थोडक्यात हा अँगल सी आहे, साइन सी इज इक्वल टू समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू भागिले कर्ण, साइन सी इज इक्वल टू. मग यावरून एडी काय येईल, समोरची बाजू भागिले कर्ण. मग हा जो लेफ्ट साइडचा जो कर्ण आहे तो बी जो आहे तो मल्टिप्लाय होईल बी. म्हणून एडी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी. यावरून एडी काय येईल तर बी साइन सी. आता आपल्याला एडी मिळालं. एडी म्हणजेच काय आहे, ट्रँगलची हाईट आहे. मग आपल्याला ट्रँगलचा एरिया कसं मिळेल, तर एरिया ऑफ ए ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे, 1/2 बेस इंटू हाईट. मग बेस आहे बी सी जी आहे ती बेस आहे, ते आहे ए. आणि हाईट जी आहे ए डी ते आपण फाइंड केलेली बी साइन सी. मग therefore area of a triangle ABC is equal to 1/2 AB into sin C. Therefore twice area of a triangle ABC is equal to AB into sin C. Similarly twice A. आता AB into sin C म्हणजे जर AB असेल तर पुढचा अँगल C घ्यायचा. Therefore twice area of a triangle ABC is equal to AC into sin B, and twice area of a triangle ABC is equal to BC into sin A. आता काय केलं हे, therefore BC sin A is equal to AC sin B is equal to AB sin C. मग दोन्ही साइडला काय केलं मी, ए बी सी ने काय केलं, डिवाइड केलं. मग therefore प्रत्येकाला डिवाइड केलं. BC अपॉन साइन BC इंटू साइन ए अपॉन ABC इज इक्वल टू AC इंटू साइन B अपॉन ABC इज इक्वल टू AB साइन C अपॉन ABC. मग फर्स्ट मध्ये BC कॅन्सल होईल. मग कुठली टर्म राहील, तर साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C. किंवा याचा रेसिप्रोकल जर घेतला, therefore A upon sin A is equal to B upon sin B, तर कॅपिटल B पाहिजे, इज इक्वल टू C अपॉन sin C. C पण जो आहे तो अँगल आहे कॅपिटल C. याला इक्वेशन नंबर लिहिला 1. परंतु आपल्याला दाखवायचं आहे की हा जो रेशिओ आहे A अपॉन साइन A, B अपॉन साइन B, C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग पुढे
to prove that each ratio is equal to 2r. पुढे, as the sum of three angles is 180. आपल्याला माहिती आहे की 3 अँगलची जी सम आहे ती काय असते, 180 असते. At least one of the angle of the triangle is not right angle. परंतु त्यामधील वन अँगल जो आहे तो नॉट राईट अँगल असला पाहिजे. आता एक डायग्राम आहे पहा. ट्रायंगल सर्कल आहे, त्या सर्कलचं सेंटर आहे ओ. एपी काय आहे, डायमीटर आहे. त्यानंतर त्याची जी सर्कम रेडियस जे आहे ओ ए इज इक्वल टू आर. देअरफॉर एपी इज इक्वल टू 2r. आणि त्यामध्ये एक ट्रायंगल काय केला, इन्स्क्राईब केला ए बी सी. परंतु त्या जो ट्रायंगल आहे त्यामध्ये कुठलाच अँगल काय नाहीये, 90 नाहीये. सपोज ए इज नॉट राईट अँगल. म्हणजे आपण सपोज केलं की हा जो ए अँगल आहे तो काही नाहीये, राईट अँगल नाहीये. मग ड्रॉ डायमीटर थ्रू ए. ए मधून डायमीटर काय केला, ड्रॉ केला. लेट इट मीट सर्कल इन पी. तो जो ड्रॉ केल्यानंतर तो कुठे सर्कलला मीट होतो, पी मध्ये मीट होतो. देअरफॉर AP is equal to 2r and triangle is ACP is right angle triangle. हा जो ट्रायंगल तयार होणार आहे ACP म्हणजे आपण सर्कलचा जो सेमी सर्कलला जो अँगल करणार आहे तो अँगल काय असतो, 180 असतो. देअरफॉर angle ABC by the angle ABC and angle APC inscribed in the same arc. हा जो अँगल आहे ABC आणि अँगल APC हे दोन्ही अँगल काय करतात, आर इन्स्क्राइब्स द सेम आर्क. ते जे दोन्ही सेम आर्क काय करतात, इन्स्क्राइब करतात. देअरफॉर मेजर ऑफ अँगल म्हणजे या दोन्हींचे जे मेजर्स आहेत ते काय असणार, सेम असणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल APC. हे बी अँगल आणि हा पी अँगल हा काय असणार आहे, सेम असणार आहे. मग देअरफॉर sin B is equal to sin P is equal to sin B is equal to sin P is equal to sin P is equal to B upon 2r किंवा B upon AP. sin P is equal to समोरची बाजू भागिले कर्ण. म्हणजे समोरची बाजू आहे बी अपॉन AP आणि AP आहे 2r. देअरफॉर sin B इज इक्वल टू sin P इज इक्वल टू B अपॉन 2r. देअरफॉर sin B इज इक्वल टू B अपॉन 2r. देअरफॉर B अपॉन हा B जो आहे किंवा हा sin B इकडे घेतला लेफ्ट साईडला तर काय येईल, sin B घेतला तर डिवाइड होईल आणि 2r इकडे लेफ्ट साईडला घेतला तर मल्टिप्लाय. म्हणून B अपॉन sin B इज इक्वल टू 2r. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणजे फर्स्ट इक्वेशन कुठलं तर पाठीमागं पाहिले A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू, त्याला इक्वेशन आपण 1 लिहिलेलं. मग त्यावरून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हा प्रत्येक रेशियो जो आहे तो रेशियो काय असणार आहे, 2r असणार आहे. अशा टाईपचं त्याला साइन रूल लक्षात ठेवा. आता त्यानंतर डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल. आता ट्रायंगल ABC आहे. इन ट्रायंगल ABC A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू
2r हा झाला पहिला फॉर्म. यावरून ए काय लिहिता येईल 2r इंटू साइन ए, त्यानंतर बी लिहिता येईल 2r इंटू साइन बी आणि सी लिहिता येईल 2r इंटू साइन सी. तसं थर्ड sin A upon A is equal to sin B upon B is equal to sin C upon C is equal to K, where K is a proportionality constant. याला आपण असंही साइन लिहिता येईल. यावरून B sin A is equal to A sin B आणि C sin B is equal to B sin B. म्हणजे दोन रेशो हे कम्पेअर केले, हे फर्स्ट आणि सेकंड कम्पेअर केला तर B sin A इज इक्वल टू ए साइन बी आणि सेकंड आणि थर्ड कम्पेअर केला तर सी साइन बी इज इक्वल टू बी साइन सी आणि फर्स्ट आणि थर्ड कम्पेअर केला तर सी साइन ए इज इक्वल टू ए साइन सी. त्यानंतर ए अपॉन बी इज इक्वल टू साइन ए अपॉन साइन बी, बी अपॉन सी इज इक्वल टू साइन बी अपॉन साइन सी. तर हे साइन रूलचे जे डिफरंट फॉर्म आहेत ते डिफरंट फॉर्म लक्षात ठेवा. आता पुढचा जो फिफ्थ आहे कोसाइन रूल. आता कोसाइन रूल काय सांगतो का, इन ट्रायंगल ए बी सी, नंबर 1 ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू कॉस ए. म्हणजेच लक्षात ठेवा स्मॉल ए म्हणजेच कुठली, ए अँगलच्या अपोजिट साइड. ए स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या साइड घ्यायची आपलं, मग राहिली कुठली बी आणि सी, मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू कॉस ए. त्या ए साइडच्या अपोजिट जो अँगल आहे तो अँगल घ्यायचा कॉस ए. तसंच बी स्क्वेअर कसं लिहिता येईल, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए, हे सी आणि ए, ट्वाइस सी ए इंटू कॉस बी. बीच्या अपोजिट आहे अँगल जो आहे तो बी. तसंच सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी इंटू कॉस सी. तर याला म्हणायचं कोसाइन रूल. ए स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या साइड कुठल्या आहेत बी आणि सी राहिल्या, मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस त्या दोन्हींचा प्रॉडक्ट घ्यायचा मायनस टू बी सी इंटू कॉस अँगल कुठला घ्यायचा, एच्या अपोजिट साइडचा जो अँगल आहे तो ए. जर बी स्क्वेअर बी ने स्टार्ट असेल तर बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस सी ए इंटू कॉस बी. थर्ड जो आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू राहिले ए आणि बी, म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी इंटू कॉस सी. तर याला म्हणायचं कोसाइन रूल. आता एक आपण पहिलं प्रूव्ह करूया आणि सिमिलरली मग सेकंड आणि थर्ड म्हणू. आता हे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. मग काय करायचं, हा ट्रायंगल जो आहे ए बी सी, टेक ए जो व्हर्टायसेस आहे ॲज अ ओरिजिन. ट्रायंगलचा जो ए व्हर्टायसेस आहे तो काय करायचा, ओरिजिन पेशी आणायचा आणि त्या ट्रायंगलची ए बी साइड जी आहे ती लाईज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. असा ट्रायंगल आपण त्यावर एक्स ॲक्सिस वर ठेवला. मग पहा प्रूफ, टेक ए ॲज अ ओरिजिन. काय केलं, ट्रायंगलचा जो ए व्हर्टेक्स आहे तो काय केला ओरिजिन आणि एक्स ॲक्सिस अलॉंग ए बी. एक्स ॲक्सिस जो आहे अलॉंग ए बी and the line perpendicular to AB, perpendicular to AB आणि passing through A as y axis. म्हणजे AB लाईनला परपेंडिक्युलर असणारी आणि पासिंग थ्रू ए मधून जाणारी जी लाईन आहे ती काय असते, y ॲक्सिस असणारी. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ ए बी सी, ए चे कोऑर्डिनेट ओरिजिन आहे म्हणजे 0 0. बी पॉइंट जो आहे तो कशावर आहे, एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणून वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणून सी
0 आणि बी हा अँगल जो आहे तो कॅपिटल ए आहे आणि ओरिजिन पासून ए पासून सी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते बी आहे. मग काय येईल तर एक्स कोऑर्डिनेट बी कॉस ए आणि सेकंड वाय कोऑर्डिनेट बी साइन ए. पाठीमाग आपण पाहिलेले आहे याच्यामध्ये पोलर कोऑर्डिनेट मध्ये पाहिलेले. मग बी कॉस ए आणि बी साइन ए हे झाले सी पॉइंटचे कोऑर्डिनेट रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए इज इक्वल टू बी सी. ए इज इक्वल टू काय आहे बी सी. मग त्याला आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला. ए सी ए स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला बी चे कोऑर्डिनेट माहिती आहे, सी चे कोऑर्डिनेट माहिती आहेत. आपण सपोज म्हणूया इथे x1 y1 आणि x2 y2. मग फॉर्म्युला c मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन घ्यायचं. मग काय येईल सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू कॉस ए प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. पुढच्या जर ब्रॅकेटचं स्क्वेअर घेतला तर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर येईल प्लस येईल. याचा स्क्वेअर आहे मायनस काय प्लस होईल. आता काय केलं इथे बी स्क्वेअर कॉमन घेतलं इथे लास्ट टू टर्म मध्ये आणि मग ब्रॅकेटमध्ये येईल सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी इंटू कॉस ए प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. आता कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग therefore c square is equal to minus twice bc into cos a plus b square. फक्त हा b square जो आहे सुरुवातीला घेतला. मग therefore a square is equal to c square plus b square minus twice bc into cos a. आणि हे झालं फर्स्ट प्रूफ. a square is equal to b square plus c square minus twice bc into cos a. Similarly, we can prove b square is equal to c square plus a square minus twice ca into cos b. आणि थर्ड c square is equal to a square plus b square minus twice ab into cos c. तर हे आपण सिमिलरली प्रूव्ह करू शकतो. असं परीक्षेला तुम्ही एक प्रूव्ह करून दाखवा आणि पुढचं म्हणायचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट सेकंड आणि थर्ड. तर हे जे कोसाइन रूल जो आहे तो कोसाइन रूल या फॉर्म मध्ये सुद्धा विचारू शकतात. रिमार्क कोसाइन रूल कॅन बी स्टेटेड ॲज इन ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू कॉस ए इज इक्वल टू. लक्षात ठेवायचं कॉस ए इज इक्वल टू कॉस ए म्हणजे हा अँगल कॉस ए इज इक्वल टू ॲडजसंट साईडचा स्क्वेअर घ्यायचा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जे ॲडजसंट साईडचा स्क्वेअर मायनस अपोजिट साईडचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड 2 टाइम्स ॲडजसंट साईड्स डिवाइड बाय बी सी. तसंच आता कॉस बी कसं लिहिता येईल मग कॉस बी आता ॲडजसंट साईड्स ए आणि सी म्हणून ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स ॲडजसंट साईड्स 2ac. तसंच कॉस सी कसं लिहिता येईल कॉस सी तर ॲडजसंट साईड्स आहेत ए बी. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपोजिट साइड आहे सी मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स ॲडजसंट साइड्स म्हणून ट्वाइस ए बी. तर हा झाला कोसाइन रूल. मग लक्षात ठेवायचं कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड ट्वाइस बी सी आणि कॉस बी इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस सी ए. अँड थर्ड जो आहे कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ए बी. हा झाला कोसाइन रूल. कोसाइन रूल लक्षात ठेवा कारण यावरती आपल्याला साइन रूल असेल कोसाइन रूल असेल आणि पाठीमागच्या मला वाटतं एक्झाम मध्ये हाच कोसाइन रूल विचारलेला आहे.
त्याचं प्रूफ लक्षात ठेवा. थिअरमचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. साइन रूल असेल, कोसाइन. 2 पॉईंट आपण पाहिले. पहिला पॉईंट पाहिला साइन रूल, सेकंड पॉईंटला कोसाइन रूल. तर थर्ड पॉईंट जो आहे तो आहे प्रोजेक्शन रूल. तर प्रोजेक्शन रूल काय सांगतो मग? इन ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू, इन ट्रायंगल ए बी सी मध्ये फर्स्ट ए इज इक्वल टू, राहिले कुठले? बी सी, त्यामध्येच लिहायचं. एच्या अपोजिट जो अँगल आहे तो सोडून द्यायचा, राहिला बी आणि सी. मग बी स्मॉल बी इंटू कॉस सी. बी अँगल, बी साईड घेतल्यानंतर त्याचं काय करायचं? राहिलेला सी अँगल घ्यायचा. आता प्लस, आता सी अँगलच्या अपोजिट साईड स्मॉल सी, सी इंटू राहिला कुठला? बीच्या अपोजिट साईड कॉस बी. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तसंच बी कसं लिहिता येईल? आता बी आणि त्याचा अपोजिट अँगल येऊ द्यायचा नाही, म्हणजे कॅपिटल बी. मग राहिला सी आणि ए आणि सी. मग ए आणि सी मध्येच कसं लिहायचं? तर सी कॉस ए प्लस ए कॉस सी. इथे ए सी घेतला तर इथे अँगल घ्यायचा ए, सी कॉस ए प्लस, आता इथे सी घेतला, आता अँगल इथे ए घेतला तर इथे साईड घ्यायची ए, आणि इथे साईड सी घेतलं तर ते अँगल घ्यायचं सी, ए कॉस सी. तर तसंच सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. याला म्हणायचं प्रोजेक्शन रूल. आता हे प्रोजेक्शन रूल जो आहे तुम्ही कोसाइन रूलने सुद्धा प्रूव्ह करू शकता. कोसाइन रूल कॉस लेफ्ट साइड कन्सिडर करायची किंवा राईट साइड कन्सिडर करा. कोसाइन रूल ठेवा याच्यामध्ये कॉस सी कॉस बी ची व्हॅल्यू आणि लेफ्ट साइड प्रूव्ह करा. असंही प्रूव्ह करू शकता, किंवा आता वेगळ्या टाइमने आपण हे प्रूव्ह करूया. पहा हिअर त्याचं प्रूफ. हिअर वी गिव्ह proof of one of these three statements by considering all possible cases. To prove that, पहिले प्रूव्ह करूया. A is equal to B cos C plus C cos B. तर मग एक डायग्राम आहे, ट्रायंगल आहे ए बी सी. ए अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल ए आहे, बी अँगलच्या साइड अपोजिट साइड बी आहे, स्मॉल सी अँगलच्या अपोजिट साइड सी आहे. आता ए डी काय आहे? ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी. मग आपल्याला ए इक्वल टू प्रूव्ह करायचंय, म्हणून ए अँगल मधून काय करायचं? परपेंडिक्युलर. जर बी इक्वल टू प्रूव्ह करायचं असेल तर बी अँगल मधून काय करायचं? अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. तर आता ए प्रूव्ह करायचंय म्हणून ए इक्वल टू म्हणून मी ए अँगल मधून काय केलं? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मग पुढे लेट अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम ए, अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम ए मीट बी सी इन डी. हे जे एडी जे आहे ते अल्टिट्यूड आहे. लेट अल्टिट्यूड ड्रॉ, काय केलं मी? अल्टिट्यूड ड्रॉ केलं फ्रॉम ए मीट्स बी सी in D. Therefore, BD is called, हा जो BD आहे, BD is called projection of AB, projection of AB on BC. And DC is called, हा जो DC आहे, DC is called projection of AC on BC. बीडीला काय म्हणायचं? एबीचं प्रोजेक्शन आहे कशावरती? तर बीसी वरती. आणि डीसीला काय म्हणायचं? एसीचं प्रोजेक्शन आहे कशावरती? तर बीसी वरती. Therefore, projection of AB on BC is equal to C into cos B. हा अँगल साइड C हे जे डिस्टन्स आहे, AB डिस्टन्स जे आहे ती लेंथ इंटू जो अँगल आहे तो अँगल घ्यायचा.
तसंच प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी इज इक्वल टू बी कॉस सी. आता केस नंबर 1 घेऊया. बी अँगल आणि सी अँगल जो आहे तो ॲक्यूट अँगल्स. मग therefore projection of AB on BC is equal to BD. BD म्हणजेच काय आहे तर प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC म्हणजेच BD is equal to C cos B and projection of AC on BC is equal to DC is equal to B cos C. मग from figure BC is equal to किंवा BC म्हणजेच A आहे. A is equal to BC आणि BC कसं लिहिता येईल तर BD प्लस DC लिहिता येईल. मग BD प्लस DC आणि BD आपण फाइंड केलेली C cos B प्लस D cos B cos C. C cos B plus B cos C. Therefore, A is equal to C cos B plus B cos C. That is, A is equal to B cos C plus C cos B. आता दोन्ही ॲक्यूट अँगल असेल तर आपण प्रूव्ह केलं. आता सेकंड केस घेऊया. B इज ऑब्टूस अँगल. हा B जो आहे तो ऑब्टूस ग्रेटर दॅन 90 लेस दॅन 180 ऑब्टूस अँगल. मग एक फिगर आहे. हा अँगल जो आहे तो काय आहे ऑब्टूस अँगल आहे बी अँगल आणि एडी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे BC वरती. एडी अल्टिट्यूड आहे. therefore projection of AB on BC is equal to BD and is equal to C into cos of 180 minus B. हा जो अँगल आहे काय असणार आहे 180 मधून हा बी अँगल सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजे हा अँगल काय आहे 180 मायनस बी म्हणजेच C इंटू कॉस पाय मायनस बी आणि कॉस पाय मायनस बी इज इक्वल टू मायनस कॉस बी म्हणून मायनस C कॉस बी. तसंच प्रोजेक्शन ऑफ AC ऑन BC is equal to B into cos C. Projection of AC on BC is a BD, DC. AC चं प्रोजेक्शन ऑन BC हे काय आहे तर BC आहे DC आहे. ते कसं फाइंड करायचं तर हा साइड आहे BC अँगल आहे C म्हणून B cos C. From figure, therefore A is equal to BC. A is equal to काय आहे BC. तर BC कसं फाइंड करता येईल तर हे टोटल आहे इज BC त्यामधून काय सबस्ट्रॅक्ट करावं लागेल तर BD सबस्ट्रॅक्ट करावं लागेल म्हणून मला BC मिळणार. मग कसं लिहिता येईल तर DC मायनस BD. आता DC फाइंड केलेलं आहे B cos C मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये BD ची व्हॅल्यू C cos B म्हणून मायनस C cos B. मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणून A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. मग मी सेकंड B अँगल ऑब्टूस अँगल घेऊन काय केलं हे प्रूव्ह केलं. आता थर्ड केस B इज अ राईट अँगल. B इज अ राईट अँगल. B जर राईट अँगल असेल तर पहा इन दिस केस D coincides with B. B राईट अँगल असेल तर D काय होईल कोइन्साइड विथ B होईल. मग therefore आपण राईट साइड कन्सिडर केली. राईट साइड B cos C प्लस C cos B. आता B राईट अँगल आहे म्हणून 90 घेतलं. cos 90 ची व्हॅल्यू 0 आणि B cos C म्हणजेच काय आहे प्रोजेक्शन ऑफ कशाचं प्रोजेक्शन आहे AC ऑन BC आहे म्हणून
इज इक्वल टू BC प्लस 0 इज इक्वल टू BC. BC प्लस 0 इज इक्वल टू BC. आणि BC म्हणजेच काय आहे तर A आहे. म्हणून मी लेफ्ट राईट साइड घेतली आणि लेफ्ट साइड काय केली प्रूव्ह केली. देअरफॉर लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड. Similarly, we can prove the cases where C is a obtuse angle and C is a right angle. Therefore, in all possible cases, A is equal to B cos C plus C cos B. Thus, similarly, we can prove other statement. So काय करता येईल अदर स्टेटमेंट काय करते प्रूव्ह करते. तर हा झाला प्रोजेक्शन रूल. तर हे 3 थेरम जे आहेत 3 थेरम व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टेटमेंट लक्षात ठेवा कारण त्या स्टेटमेंट आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडवायला यूज करायचा आहे आणि त्याचं प्रूफ पण लक्षात ठेवा. तर आपण हे जे 3 पॉइंट पाहिले पहा साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर आपण थांबूया इथे. थँक्यू.